Welcome all of you in my A Square M Academy. Standard 9 सायन्स ब्रिज कोर्स टेस्ट 2. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये इन टुडेज व्हिडिओ वी आर गोइंग टू सॉल्व सायन्स ब्रिज कोर्स टेस्ट नंबर 2. प्रिपरेटरी ब्रिज कोर्स टेस्ट 2 क्लास 9th सब्जेक्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी मार्क्स 15. तर ही सेतू अभ्यासक्रमावर आधारित मीन्स ब्रिज कोर्सवर आधारित ही टेस्ट आहे 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान विषयांसाठी आणि यासाठी मार्क्स आहेत आपल्याला 15. ॲक्टिव्हिटी शीट दिस टेस्ट इज डिपेंड्स अपॉन ॲक्टिव्हिटी शीट 8 to 15 and we have to solve this question paper in only 13 minutes. Instruction: ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी मीन्स आपल्याला या प्रश्नपत्रिकेमधले सर्व प्रश्न सोडवायचे आहेत. इन्स्ट्रक्शन नंबर 2, द नंबर्स इन ब्रॅकेट्स ऑन द राईट इंडिकेट मार्क्स. म्हणजेच या प्रश्नपत्रिकेमध्ये उजव्या बाजूला दिलेले अंक गुण दर्शवितात. ड्रॉ नीट अँड लेबल डायग्राम वेरेवर नेसेसरी. म्हणजेच आवश्यक ठिकाणी आपल्याला आकृत्या काढावयाच्या आहेत. लेट्स वी विल स्टार्ट फ्रॉम द क्वेश्चन नंबर फर्स्ट. Answer the following question. Question number 1. Draw the diagram showing the electronic configuration of the element oxygen. O is equal to 8. You know atomic number of oxygen is 8. तर ऑक्सिजनचा atomic number किती आहे? 8. And the electronic configuration of oxygen is 2,6. Means first cell contain 2 electrons and remaining 6 electrons contained in the second cell. Now we will draw the diagram. Oxygen, this is the first cell around the nucleus and we know first cell contain maximum 2 electrons means these 2 electrons contain in this first cell. म्हणजेच या पहिल्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात आणि या कवचाला काय म्हटलं जातं? K. Means first cell is known as K. Now another remaining 6 electrons म्हणजेच उरलेले 6 इलेक्ट्रॉन जे आहेत we have to put in the second cell. म्हणजे आपल्याला दुसऱ्या सेलमध्ये बसवायचे आहेत किंवा ठेवायचे आहेत. दिस इज द सेकंड सेल. इट कंटेन 6 इलेक्ट्रॉन. याच्यामध्ये 6 इलेक्ट्रॉन असतात ठेवायचे आहेत आपल्याला. द मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ दिस सेकंड सेल इज 8. तर या दुसऱ्या कवचाची कॅपॅसिटी किती आहे? जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन सामावू शकतात. 1 2 3 4 5 6. In this way, this is the diagram of electronic configuration of the element oxygen. Now question number 2 means B. Write the name of the ecosystem shown in the picture. This is the picture. तर या चित्रामध्ये दाखवलेल्या इकोसिस्टीमचं परिसंस्थेचं आपल्याला नाव लिहायचं आहे. दिस इज अ ग्रासलँड इकोसिस्टीम शोन इन दी पिक्चर. तर या आकृतीमध्ये दाखवलेली जी काही इकोसिस्टीम आहे ती ग्रासलँड इकोसिस्टीम म्हणजेच गवताळ प्रदेशातील परिसंस्था असं मराठीमध्ये म्हणतात. थर्ड क्वेश्चन. नेम द 2 प्रायमरी कंझ्युमर्स ऑफ दिस इकोसिस्टीम शोन इन दी फिगर. तर या आकृतीमध्ये दाखवलेल्या 2 प्राथमिक भक्षकांची मीन्स प्रायमरी कंझ्युमर्सची आपल्याला नावे लिहायची आहेत. या ठिकाणी आपल्याला जिराफ दाखवलेला आहे आणि या ठिकाणी हरिण. म्हणजेच आपल्याला ॲनिमल्स लाईक गोट, sheep, giraffe, zebra, elephant, deer. These are the 2 primary consumers of this ecosystem. ॲक्च्युली आपल्याला या चित्रामध्ये इकोसिस्टीम शोन इन द फिगर आकृतीमध्ये दाखविलेले असं म्हटलेलं आहे. या आकृतीमध्ये आपल्याला हरिण आणि जिराफ हे 2 दाखवलेले आहेत. सो वी कॅन राईट हिअर जिराफ अँड deer are the 2 primary consumers of this ecosystem. Now question number 2. Answer in 1 sentence. एका वाक्यात उत्तरे लिहायची आहेत आपल्याला.
Write following organism in ascending order as per their size. बॅक्टेरिया, फंगाय, कोणी फंगी पण म्हणतात, व्हायरस अँड algae. Answer: virus. Size of virus can be 10 nanometer to 100 nanometer. Then second, bacteria, size 1 micrometer to 10 micrometer. Number third in the line, fungi or fungi, size 10 micrometer to 100 micrometer. And finally last, algae. This is the ascending order as per the size of bacteria, fungi, virus and algae. Question number 2. How is the covalent bond formed? The chemical bond formed by sharing of valency electron of two atoms with each other called covalent bonds. Means covalent bond is formed by sharing of valency electron of two atoms with each other. हे याचा आन्सर आहे. मीन्स covalent bond. Question number 3. Read the paragraph and write the answers to the questions. Raju is a 6-year-old boy who lives in a village with his family. His father works in a factory. The father has been coughing for more than 2 weeks and is now bleeding in his sputum and also has lost weight. Means read the paragraph. We have given this paragraph. आपल्याला हा paragraph दिलेला आहे आणि with the help of this paragraph we have to write the answer of the following question. Question number first. Which diseases Raju's father may have? राजूंच्या वडिलांना कोणता आजार झालेला असेल? Raju's father may have tuberculosis because here we have given symptoms of tuberculosis. Means coughing for more than 2 weeks, 2 आठवड्यांपेक्षा जास्त खोकला येणे. नाव ब्लिडिंग इन हिज स्पॅच्यूम मीन्स त्यांच्या थुंकीमधून रक्त येणे. अँड ऑल्सो हॅज अ लॉस्ट वेट आणि वजन कमी होणे. दीज आर द सिम्पटम्स ऑफ ट्युबरक्लॉसिस. देअरफॉर राजूज फादर मे हॅव ट्युबरक्लॉसिस म्हणजेच त्यांना क्षयरोग झालेला असेल. क्वेश्चन नंबर 2. व्हॉट विल यू डू टू हेल्प राजीव्स पॅरेंट्स इन अ सच सिच्युएशन? मीन्स अशा परिस्थितीमध्ये राजीवच्या वडिलांना आपण कोणत्या प्रकारे मदत कराल? याचं उत्तर आन्सर ऑफ दिस क्वेश्चन वी कॅन राईट इन डिफरंट वेज ॲज पर द स्टुडंट. तर विद्यार्थ्याप्रमाणे याचं उत्तरसुद्धा वेगवेगळं असू शकतं. तरी एक नॉर्मली उत्तर आपण दिलेलं आहे या ठिकाणी. वी हॅव गिवन आन्सर. आय विल हेल्प हिम टू व्हिजिट डॉक्टर and to take BCG vaccine. Also advise him to take regular medicine like dot. Question number 4. Complete the food chain. We have given food chain. We have to complete the food chain. Answer. Grass first. Second, grasshopper. This is the food chain. तर ही फूड चेन आपल्याला अन्न साखळी म्हणतो याला आपण मराठीमध्ये. दिस फूड चेन आपल्याला कंप्लीट करायची आहे. वी हॅव टू कंप्लीट दिस गिवन फूड चेन. ग्रासहॉपर ईट्स ग्रास and we know frog eats grasshopper and snake eats frog. In this way we have completed this food chain. Question number 5. What will happen? Yogurt or buttermilk is kept in copper or brass vessel. तर yogurt दही किंवा ताक is kept in copper or brass vessel. तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यात ठेवलं तर what will happen means काय घडेल हे आपल्याला लिहायचं आहे. Answer. The lactic acid present in the yogurt or buttermilk reacts with copper or brass vessel metal and forms toxic salt. This spoils buttermilk. Means lactic acid means yogurt and buttermilk contain lactic acid and this lactic acid reacts with copper or brass vessel means metal and forms toxic salts म्हणजे
विषारी क्षार तयार होतील and this spoils the buttermilk. Question number 6. Write the steps involved in the formation of magnesium chloride molecule. तर मॅग्नेशियम क्लोराईडचे रेणुसूत्र लिहिण्याचे आपल्याला स्टेप्स मीन्स पायऱ्या लिहायच्या आहेत. फर्स्ट स्टेप 1, टू राईट सिम्बॉल्स ऑफ कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट. इन मॅग्नेशियम क्लोराईडमध्ये विच आर द कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट. तर मॅग्नेशियम अँड क्लोरीन आर द टू कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट. तर याच्यामध्ये जे घटक मूलद्रव्य आहेत मॅग्नेशियम क्लोराईडमध्ये मीन्स त्याला कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट म्हणतो आपण, मॅग्नेशियम अँड क्लोरीन. टू राईट सिम्बॉल्स ऑफ कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट. तर या मॅग्नेशियम अँड क्लोराईडचे सिम्बॉल आपल्याला लिहावयाचे आहे Mg अँड Cl. स्टेप नंबर 2, टू राईट द व्हॅलेन्सी बिलो द रिस्पेक्टिव्ह एलिमेंट. या एलिमेंटच्या खाली वी हॅव टू राईट द व्हॅलेन्सी डाऊन these two elements in this way. मॅग्नेशियम, द व्हॅलेन्सी ऑफ मॅग्नेशियम इज 2, मॅग्नेशियमची व्हॅलेन्सी 2 आहे अँड द व्हॅलेन्सी ऑफ क्लोरीन इज 1. स्टेप नंबर 3, टू क्रॉस मल्टिप्लाय टू ऑब्टेन द नंबर ऑफ ॲटम ऑफ द कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स इन द मॉलिक्यूल ऑफ द कंपाऊंड. या कंपाऊंडमध्ये जो तयार होणारा जो मूलद्रव्य आहे या ठिकाणी टू क्रॉस मल्टिप्लाय टू ऑब्टेन द नंबर ऑफ ॲटम्स. तर नंबर ऑफ ॲटम्स ऑब्टेन करण्यासाठी वी हॅव टू क्रॉस मल्टिप्लाय दिस वेन इन दिस वे. इन फोर्थ स्टेप, टू राईट द फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड ऑब्टेन बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता या ठिकाणी इन द थर्ड स्टेप वी हॅव गिवन टू क्रॉस मल्टिप्लाय. क्रॉस मल्टिप्लाय मीन्स Mg is multiplied with 1 we get Mg. When Mg is multiplied with 1 we get Mg, and when chlorine is multiplied with 2 we get Cl2, and this is the molecular formula of magnesium chloride. तर हे मॅग्नेशियम क्लोराईडचं रेणुसूत्र आहे. क्वेश्चन नंबर 7, क्लासिफाय द फॉलोइंग organisms in groups protozoa and fungi. We have given Penicillium, Amoeba, Paramecium and Agaricus. Here the answer is protozoa. Amoeba and Paramecium contain in protozoa groups, and Penicillium and Agaricus are contained in fungi groups. Question number 8. Now last question. Look at the picture and write the effect of this incident on the environment. We have given picture here. आपल्या या ठिकाणी चित्र दिलेलं आहे and we have to write the effect. Effect means परिणाम of this incident, म्हणजे या घटनेचे परिणाम on the environment, वातावरणावर कोणते परिणाम होणार आहेत ते आपल्याला लिहायचं आहे. आन्सर, याचं उत्तर वेगवेगळं आपण लिहू शकतो. We can write answer of this question in different ways. First, it destroys wildlife, timber and habitat in the forest. Number 2, it also causes air pollution. Number 3, due to forest fire, many toxic gases released in the air. And due to forest fire, many toxic gases released in the air. We have to write 3. आपल्याला अशा प्रकारे in this way we can write the various effect of this incident on the environment.